हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना। आज आलेलो आहे जयपूरला आणि जयपूरचं एक फेमस बापू बाजार आहे। त्या बाजारमध्ये आता मी चाललेली आहे। चला मग ते बापू बाजारची जर्नी बघूया, कसं आहे बाजार, काय काय मिळते ते। बाजार इथेच शेजारी संजय बाजार पण आहे, नेहरू बाजार पण आहे। बाजारची नावं वेगवेगळी आहे, पण व्हरायटी खूप आहे इथे आणि खूप चांगलं मार्केट आहे। थोडंसं बार्गेनिंग करावं लागते, पण ते करायचं आता। भरपूर व्हरायटी बघायला मिळते इथे। चला फिरूया आपण। बापू बाजार मार्केट आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 10:30 ते रात्री 7:30 वाजेपर्यंत सुरू असतं। या ठिकाणी भेट देण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही। आता बापू बाजारला यायचं कसं, तर जयपूर जंक्शन रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावरती हे बाजार आहे। आणि जसं की मी मगाशी सांगितलं, तर इथे बापू बाजार आहे, संजय बाजार आहे, नेहरू बाजार आहे, जोहरी मार्केट आहे। सगळे मार्केट्स तसे लागूनच आहेत। त्यामुळे तुम्ही ज्या कुठल्या हॉटेलला राहिला असाल, त्या हॉटेलपासून जरी तुम्ही रिक्षा घेतली आणि रिक्षाने सुद्धा तुम्ही या मार्केटपर्यंत येऊ शकता। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जे काही रिक्षा आपण घेणार आहे त्याच्या फेअरसाठी तुम्हाला या ठिकाणी थोडं बार्गेनिंग करावं लागतं। कारण टुरिझम म्हटलं की वाढवून रेट सांगतात, तर थोडंसं बार्गेनिंग करायचं आणि मग आपल्याला रिजनेबल रेटमध्ये आपण ऑटोनी या ठिकाणी पोहोचतो। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आहे ना, खूप सारी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, ज्याच्यामध्ये राजस्थानी मोजड्या, बांधणीच्या साड्या, दुपट्टे, ड्रेसेस, जॅकेट्स, असंख्य व्हरायटी आहे इथे। म्हणजे खरंच खूप छान मार्केट आहे। आणि ज्वेलरीचे तर एवढे प्रकार आहे, राजस्थानी ज्वेलरीचे, लाखेच्या बांगड्या आहेत, त्याच्यानंतर हँडीक्राफ्टचे आयटम्स आहेत, पपेट्स, अँटिक शो पीसेस आहेत, जोधपुरी रजाई, बेडशीट्स, असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। खूप सारे व्हरायटी आहे, खूप सारे प्रकार आहेत। त्यामुळे तुम्हाला इथे खरेदीसाठी हे मार्केट खूप चांगलं आहे। फ्रीज मॅग्नेट्स असतील, त्याच्यानंतर काय घरातल्या शो पीसेस असतील वगैरे, खूप सुंदर सुंदर इथं मिळतात। त्यामुळे ह्याच मार्केटमध्ये तुम्ही जयपूरला आल्यानंतर जास्तीत जास्त खरेदी करायची आहे। तर हे सगळे मार्केट फिरल्याच्या नंतर बापू बाजार बघितला आम्ही, नेहरू बाजार बघितला, संजय बाजार, आणि मग चालत चालत असंच आम्ही पुढे गेलो। कारण आम्हाला माहीत होतं, जयपूरला यायच्या अगोदर आम्ही थोडं सर्च केलं होतं, तर इथे लाखेच्या बांगड्या मिळतात, त्या आपल्या समोर बनवून दिल्या जातात। त्यामुळे आम्हाला तिथे जायचं होतं। मग आम्ही इथे विचारलं, मग त्यांनी सांगितलं एक रस्ता आहे ज्याला मणिहारोंका रस्ता असं म्हटलं जातं, आणि या ठिकाणी आहे ना, कुशल कारागीर पारंपरिक पद्धतीने लाखेच्या बांगड्या बनवतात आणि आम्हाला त्या बांगड्या बनवून घ्यायच्या होत्या। त्यामुळे आम्ही मग ना बापू बाजारमधनं, थोडं लांब आहे पण आम्हाला वाटलं जवळ असेल, त्यामुळे आम्ही चालत चालतच तिथपर्यंत पोहोचलो। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर काय, अख्खा रस्ताच पूर्ण मणिहारोंका रस्ता म्हणूनच आहे। तिथे सगळीकडे लाखेच्या बांगड्या, म्हणजे तयार करून ठेवलेल्या पण बांगड्या आहेत आणि ते आपल्यासमोर तयार पण करून देतात। तर या ठिकाणी आपल्याला ना पाहिजे त्या रंगामध्ये, डिझाईनमध्ये कस्टमाइज करून लाखेच्या बांगड्या बनवून दिल्या जातात। इथे खूप दुकानं आहेत अशा बांगड्या बनवून देण्यासाठी। जे मणिहारोंका रस्ता या नावानंच हा रस्ता ओळखला जातो। त्यांना एक बांगडीचा सेट बनवायला साधारणतः 20 मिनिटं लागतात। परंतु तुम्ही कोणत्या रंगामध्ये आणि कोणत्या प्रकारचे डिझाईन बनवून घेताय, त्यानुसार वेळ हा तुमचा कमी जास्त प्रमाणात होतो। त्यामुळे तुम्ही कोणती डिझाईन त्यांना सांगणार आहे, तुम्ही कोणत्या रंगाचं, ते थोडं अगोदर ठरवून आलं का नाही, मग आपला तो वेळ वाचतो। आम्ही थोडंसं ठरवून गेलो होतो की आपल्याला कुठल्या पॅटर्नमध्ये, कुठल्या रंगामध्ये कशा बांगड्या पाहिजेत, त्यामुळे। आणि जर तुमच्याकडे वेळ नाही आहे, तर मग तुम्ही तयार केलेल्या तिथल्या बांगड्यासुद्धा घेऊ शकता।
बांगड्या खरंच खूप सुंदर आहेत आणि कोणती घेऊ आणि कोणती नको असं झालेलं. आम्ही 2-3 डिझाईन ठरवून गेलो होतो, परंतु आम्ही जास्तीचीच खरेदी केले. अजून आम्हाला 2-4 डिझाईन्स तिथल्या आवडल्या, त्यामुळे आम्ही त्या दादांकडनं अजून त्या बनवून घेतल्या. या बांगड्या तयार करण्यासाठी ना खरं सांगते खूप मेहनत लागते आणि या दादांनी ना आम्हाला खूप छान बांगड्या बनवून दिल्या. अगदी आम्हाला पाहिजे तशा आणि पाहिजे त्या रंगातल्या आणि आवडणाऱ्या डिझाईनमध्ये. आणि जेव्हा त्या हातात घालतो ना बांगड्या तर खरंच वॉव! असंच तोंडातनं निघतं. आणि हा खरंच छान एक्सपिरियन्स होता, की आपल्या समोर बांगडी बनवून मिळते आपल्याला. खरंच हा खूप छान अनुभव होता. मी तर घ्यायला गेलते 1-2 सेट, पण मी 5-6 सेट तिथे बनवून घेतले आणि खरंच खूप आवडलं मला हे मार्केट. त्यामुळे इकडे जयपूरला आल्याच्या नंतर इथे आवर्जून भेट द्यायची आणि ह्या लाखेच्या बांगड्या बनवून घ्यायच्या. त्यामुळे हे जयपूरला आल्यावर मणिहारों का रास्ता ह्या बाजारपेठेत यायला विसरायचं नाही. तर आजचा ट्रॅव्हल व्लॉग होता बापू बाजार आणि मणिहारों का रास्ता. तर कसा वाटला तुम्हाला हा ट्रॅव्हल व्लॉग? नक्कीच तुम्हाला आवडला असेल. असाच छान छान ट्रॅव्हल व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंटमध्ये ते तुम्ही मला विचारू शकता. पुन्हा भेटूया अशाच छानशा ट्रॅव्हल व्लॉगसोबत. स्टे ट्यून.